पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नेमका निघायला उशीर झाला, तुझ्यापासून लवकर निघायला हवं. आता पोचायला आणखीन उशीर होणार. उद्यापासून लक्षात ठेवलं पाहिजे. थांब रे पोरा, तुला जाता येणार नाही. जाता येणार नाही का? आमचे मोठे साहेब येणार आहेत कलकत्त्याहून. ते इथली पाहणी करणार आहेत, त्यामुळे त्यांचा रस्ता मोकळा ठेवायचा. आम्हाला हुकूम आहे, जोवर साहेब जात नाहीत तोवर इथून कोणाला जाऊ द्यायचे नाही. मग सांगा तुमच्या साहेबाला, पाहणी करायची असेल तर जनजीवन सुरळीत चालू ठेवून करत जा म्हणावं. जसं तुमचं जाणं महत्वाचं आहे तसं आमचंही जाणं महत्वाचं आहे. आमच्या दैनंदिन आयुष्यात कशाला अडथळे आणताय? तो अधिकार तुम्हाला कोणी दिला? ए पोरा, आम्ही नाही असले प्रश्न विचारत, आम्ही फक्त आदेश पाळतो. तुम्ही पाळा, कारण तुम्ही त्यांचे नोकर आहात, मी नाही. What hurts you now? Is something bothering you? आधी लाथ मारायची आणि मग दिलगिरी दाखवायची. फार जुनी खोड आहे तुमची. Keep quiet or else you will be imprisoned. हे बघा, मला डेक्कन कॉलेजला जायचंय आणि तुमच्या ह्या कारभारामुळे मला उशीर होतोय. तुमचं ब्रिटिश सरकार आणि तुमचे नियम आम्हाला जाचक का ठरतायत ते मला माहित नाही. If you have so much problem with the British government, then why are you taking our education? Follow my command and stay back, you slave. Stop staring. नियमित टिप्पण्या काढणे. सर, मी आत येऊ? नाही. वेळेची जो किंमत ठेवू शकत नाही, माझ्या दृष्टीने तो विद्यार्थी नाहीच. वर्ग सोडून किती वेळ झाला आणि आत्ता उगवतोयस? चालायला लाग. सर, मी वाटेत येताना काय झालं मी तुम्हाला सांगतोय. अरे मी काय म्हणालो तुझ्या ध्यानात नाही आलं का? चालता हो. तर काय सांगत होतो मी? प्रेयसीवरचं प्रेम असेल ते प्रेम कधीच कमी होता कामा नये. आज, उद्या, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ते प्रेम तसंच टिकून राहावं. भामे, ए भामा, ओ भामाबाई, अहो कुठे लागली आहे तंद्री? काही नाही सासूबाई, तुम्हाला माहितीये आपल्याकडे फार छान छान काव्य लिहिली आहेत. काय? मेघदूत. काय? मेघदूत? तुम्हाला मेघदूत माहित नाही? त्यात फार रसभरीत वर्णन केलंय. हो का? आपल्याकडचं साहित्य फार श्रीमंत आहे. असे जरा उकल करून सांग पाहू, नेमके काय असते श्रीमंत साहित्य? म्हणजे आषाढात, म्हणजे दिसते हो, दिसते. बाळची वाणी आता तुझ्याही मुखी येऊ लागली. वा. तसं नाही, म्हणजे काल ना यांनी मला एक प्रेमावरची कविता ऐकवली. हो का?
मला किती अभिमान वाटला त्यांचा. किती ते ज्ञान म्हणायचे. त्या तुलनेत मी तर म्हणजे अगदीच सामान्य. ए वेडाबाई, असं काही नसतं. हा, मला सांग, जर का अमावस्याच नसेल तर पौर्णिमेला काही महत्व असते का? हे तसंच आहे. आता बाळचा नवीन संसार तू किती छान जबाबदारीनं पेलवतीयस. यात बाळ देखील तुझा हात धरू शकणार नाही. मग हय्या खरंच. मला तर आधी वाटायचे भलतेच शिस्तीचे असतील, पण काल मी यांचे वेगळेच रूप पाहिले. बाळ केवळ शिस्तीचाच नाही तर प्रचंड मानी देखील आहे. स्वतःची चूक असेल ना तर तो ते स्वतःहून मान्य करेल आणि हसत मुखाने त्याची शिक्षा देखील भोगेल. पण त्याची चूक नसेल तर तो शिक्षा भोगणार नाही म्हणजे नाही. एकदा त्याच्या वर्गात काय झालं होतं ते सांगते. त्या दिवशी वर्गात मधल्या सुट्टीत बाळ वाचन करीत बसला होता आणि वर्गातील इतर मुले शेंगा खात होती. त्यांनी शेंगाची टरफलं इतस्तत टाकून दिली. बघता बघता वर्ग त्या टरफलांनीच भरून गेला. झालं, सुट्टी संपली आणि गुरुजी आले वर्गात. समोर बघतात तर काय, हा सगळा कचरा. काय चाललंय हे? कोणी केला हा बेशिस्तपणा? समोर या, समोर या, नाहीतर एकेकाला फोडून काढीन. गुरुजींच्या संतापाला घाबरून एकाही मुलानं तोंड उघडलं नाही. मुलं अगदी घाबरून गेली. पण बाळ मात्र तसाच निडर, संयमी. ठीक आहे, तुम्ही कोणी नाव सांगत नाही ना, मग ह्या प्रकाराची शिक्षा सगळ्यांना भोगावी लागेल. संपूर्ण वर्गाने ही टरफले उचलून टोपलीत टाकायची आणि वर्ग स्वच्छ करायचं. हीच तुमची शिक्षा. चला उठा. मार खाण्यापेक्षा व्रात्य मुलांना ही शिक्षा अगदी मनासारखी वाटली. सगळी मुलं उठली आणि वर्ग स्वच्छ करायला लागली. पण बाळ मात्र जागचा हल्ला नाही. तो तसाच मानी. टिळक, तुला काय वेगळा नियम लागू होतो का? ओठ, उचलती टरफले. क्षमा करा गुरुजी, पण मी नाही उचलणार. काय म्हणालास? उलट उत्तर देतोस. गुरुजी, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही. असं? मग मी विचारलं तेव्हा का नाही सांगितलंस? मी कुणाचेही नाव घेणार नाही आणि टरफलेही उचलणार नाही, कारण मी कोणतीही चूक केलेली नाहीये. त्या गोऱ्याने माझी वाट अडवली, यात माझी काय चूक? माझी काहीही चूक नाही. माझी बाजू न्यायी आहे, तर मी शिक्षा का भोगू? सर, माझी काही चूक नाही. माझी बाजू न्यायी आहे, तर मी शिक्षा का भोगावी? अरे, तुला एकदा सांगून तुझ्या डोक्यात प्रकाश पडला नाही का? आज तुला वर्गामध्ये प्रवेश नाहीये. इथून निघून जा, नाही तर मी प्राचार्यांकडे तक्रार करेन. तक्रार अवश्य करा, परंतु माझी बाजू मांडण्याचा माझा मूलभूत अधिकार आहे. मला वैयक्तिक कारणामुळे उशीर झाला असता तर मी विनंती देखील केली नसती, परंतु आज माझी काहीही चूक नाहीये. अरे, मी तुम्हा सर्वांची गारहाणी ऐकायला इथं आलेलो नाहीये. माझ्या लेक्चरची एक वेळ ठरलेली आहे आणि जो ती पाळू शकत नाही, माझ्या दृष्टीने तो चूकच आहे. मग कारण काही असो. अहो, मी इथे येताना सरकारी अधिकाऱ्यांनी रस्ता अडवला होता, तर मी इथे वेळेत पोहोचणे कसे शक्य आहे? आता माझ्या यायच्या वेळी त्यांनी रस्ता का अडवला याचा जाब तुम्ही त्यांना विचारा. यात माझा काय दोष? हे सगळं गोंजरायला माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. तू आमचा सगळ्यांचा बहुमोल वेळ वाया घालवतोयस, तेव्हा तू इथून निघून जा. माफ करा सर, पण जर माझा काही दोष नाही तर मी शिक्षा भोगणार नाही. ऐकलं का?
या महिन्यात काही विशेष खर्च नाही ना, तसं नियोजन करायला? विशेष नाही हो. हा, पण यशवंतानं हट्ट धरलाय. काय? त्याला म्हणे रेशमी सोवळं हवंय. छे छे, मुंज करू तेव्हा बघू त्याची. एवढे भरमसाठ कपडे हवेतच कशाला म्हणतो मी? हा, एक एक गोष्ट पुरवून वापरायला हवी. शिका म्हणावं जरा बाळकडनं. सासूबाई, हा, हे बघा. काय ग? अगं, हा बाळचा अंगरखा ना? इतका विरला. मागेच मी आलो 2 टाके घातले होते. मी मागे देखील असाच एक सदरा फाटलेला बघितलेला. काय झालं बघू? ही दुर्दशा आली बाळवर फाटके कपडे घालण्याची. बरं असो, आता त्याचं लक्ष नाही म्हटल्यानंतर आपण तर ध्यान द्यायला हवं की नको? तसंही हे कापड लवकरच जीर्ण होतं. एकदा ताणलं की पडलं भगदाड. आणि बाळ आहे असं अजिबात आवडत नाही. मी काय म्हणते, आपण असं करूया का, यंदा बाळा 2 अंगरेखे घेऊया. कसं? खरं तर टाके मारून आणखी वापरता येईल. मामनजी म्हणतात तसं, पुरवून जपून. पण आता हे बाहेर जातात ना शिकायला, मोठ्या लोकांना भेटतात, त्यांच्याशी बोलतात. चांगलं नाही दिसणार ते. अगदी खरंय. अहो, चोळखणआळीमध्ये काही कापडाची दुकानं आहेत. ते आपल्या वैशंपायन वहिनी नाहीत का, त्या सांगत होत्या मला की विलायतेहून खूप मौसूद कापड आलाय म्हणे. खूप मागणी आहे त्याला. मी काय म्हणते, आपण बाळसाठी घेऊयात का? त्याला फार आवडेल. नाही, असं करू, आपण आपल्या 3ही मुलांसाठी कापड मागवून घेऊ. नाही, कारण एकाच घेतले की दुसऱ्या दोघांची नाकं फुगणार. त्यापेक्षा सर्वांनाच आनंद होऊ दे. काय? खरंय. तसंही आपल्याकडे जुळ्याचं दुखणं आहेच आहे. चला. म्हणजे हे आता विलायती कपडे घालून कॉलेजात जाणार तर. मुलांनो, या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. कर्वे, असे काढणार का क्षेत्रफळ? अरे, इथवर आलाच कसा तो? सोडून झाल्यावर दाखवतो. मुलांनो, त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणे इतके सोपे नाही. कारण त्रिकोणाची बाजू किती आहे तुम्हास कुठे ठाऊक? आता क्षेत्रफळ काढा. काय रे टिळक? हा सर. त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढतात ठाऊक नाही की काय? सर, माझे गणित सोडवून झाले. सोपे तर होते. हो, बघू वही बघू. सर, वहीत नाही सोडवले. जे गणित माहिती आहे त्यासाठी वहीचे पान आणि शाई कशाला वाया घालवायची? मग असे कर, हा खडू थोडा झिजवच. गणित फळ्यावर सोडवून दाखव. तसाही हा खडू शासकीयच आहे. सर, नक्की सोडवले असते, परंतु माझे हात खराब होते. तुमची परवानगी असेल तर तोंडी सोडून दाखवतो गणित. असे म्हणतोस? तुझे हात खराब होऊच देत, पण जरा कठीण गणितासाठी. थांब. टिळक, या वर्तुळात मी एक षटकोन काढलेला आहे. या वर्तुळाची त्रिज्या 28 एकक असेल तर वर्तुळातील छायांकित भागाचं क्षेत्रफळ किती येईल? सोडवता तुला?
आला ना शहाणपणा अंगाशी. बघूया आता काय करतोय. काय जमेल का की यापेक्षा सोपं उदाहरण देऊ? बहुधा तुझ्या आवाक्या बाहेरचं आहे हे. थांबा सर. चिंतामणी, आपल्या वर्गात या विषयात सर्वाधिक गुण तुलाच आहेत ना? मग तुला जमतंय का गणित सोडवायला? सर ते पुढच्या वर्षाच्या अभ्यासक्रमात आहे. मला नाही माहिती कसं करायचं. सर, तुम्ही घड्याळ लावा. पुढील 1 मिनिटात मी हे उदाहरण या फळ्यावर सोडवून दाखवेन. जरूर. सर, 1 मिनिट संपायला अजून 10 सेकंद उरली असतील, बरोबर? टिळक्या, तुझ्या गणितास पैकीच्या पैकी गुण देऊ की तुझ्या फाजील आत्मविश्वासाचे 10 गुण कमी करू तेच कळत नाहीये मला. सर, पुढील वेळीस खरेच अवघड गणित द्या सोडवायला. आवडेल मला. हे घे. माझ्याकडून तुला बक्षीस. बघूया अशी किती बक्षिसे मिळवतोस ते. कर्वे, काहीतरी शिका. बाळ, इकडे ये. हा सर. तुझ्यात आणि ते जिनेसीवाले यांच्यात कशावरून वादंग झाला होता? मी बाहेरून बघत होतो सगळं. सर, माझी काहीच चूक नव्हती. मी तर त्यांना फक्त एवढंच सांगायचा प्रयत्न करत होतो की मी विचारलंच नाहीये. शब्दास प्रतिशब्द जोडून वाद निर्माण करण्याची तुझी खोड एक दिवस तुझ्याच अंगाशी येणार हे मात्र नक्की. सर, तुम्ही माझे ऐकून तरी घ्या. त्यांनी मला त्यांच्या वर्गातून बाहेर काढले कारण मला यायला उशीर झाला, मान्य. परंतु मला उशीर माझ्या वैयक्तिक कारणामुळे नाही झाला. कोणी एक सरकारी अधिकारी जाणार म्हणून संपूर्ण रस्ता बंद केला होता. आता यात माझी काय चूक? आणि मला तिडीक या गोष्टीची गेली की तो इंग्रज अधिकारी मला सुनावतो की आमचे शिक्षण घेतोयस तर आमच्या पद्धतीनं काम कर. म्हणजे आपण आता यांच्या बुद्धीचे देखील गुलाम झालो का? आपली संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे, इतके विद्वान, इतके तत्वज्ञ होऊन गेले, तरी आपण यांच्या पायाशी लोळण घ्यायची. आपली लाचारी कशी जाणार? बाळ, बाळ, कुठलंही ज्ञान म्हणजे कोणा एकाची मक्तेदारी नाही. हे आमचं, हे तुमचं असं कोणीच म्हणू शकत नाही. मुळात गुलामगिरी येते ती ज्ञानाच्या अभावामुळे आणि लाचारीमुळे. गणिताच्या भाषेत सांगायचं झालं तर काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू आहेत, त्या बरोबर 90 अंशामध्ये विखुरल्या आहेत. त्यांना जोडणारा कर्ण तुझ्यासारख्या बुद्धिमान मुलाला होता आलं तर ही गुलामगिरी तू नक्कीच दूर ठेवू शकतोस. सर, मी काय करू शकणार आहे? बाळ, शिक्षण आणि त्याचा प्रसार, आणि हाच त्या त्रिकोणाचा कर्ण आहे जे तू निश्चितपणे करू शकतोस. त्यास कमी लेखून चालणार नाही. त्या अधिकाऱ्याच्या बोलण्यामुळे तू दुखावला गेलास हे एक अर्थी चांगलेच झाले. आज तू दुखावला गेलायस, पण भविष्यात आपण दुखावलो जाणार नाही म्हणून योग्य ती कृती तू करशीलच.